मी केवळ औपचारिकतेच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आशय हा ध्यानात आहे, काळजी आहे, सुनामी आहे, संकट आहे. आसमानी पण संकट आहे आणि सुलतानी पण संकट आहे. 7 जून केव्हाच होऊन गेली. 1 जूनला मुंबईत पाऊस पडला की महाराष्ट्रातला शेतकरी सुकवायचा आणि म्हणायचा 4 दिवसात आता पेरणी सुरू होईल. तर मुर्दा झाकायचा आणि पेरणीला जायचं, अशी अतिततीची परिस्थिती ही येत असे. आता पेरणी नाही आणि आपल्या सर्वांचे मुडदे पडतील का? तेही भूकबळीच्या अनुषंगानं, बेरोजगारीच्या अनुषंगानं, अराजकतेच्या अनुषंगानं, जातीय धर्माच्या दंगलीच्या अनुषंगानं होतील का? असं एक सर्वसाधारणपणे एक चित्र आपल्या सगळ्यांसमोर आहे. सगळ्या गोष्टींचा जो संदर्भ आहे तो लाईव्हलीहूडवर आहे. सगळ्या गोष्टींचा संदर्भ उपजीविकेवर आहे. गरिबी हा सगळ्यात मोठं पाप आहे, गरिबी हा सगळ्यात मोठा शाप आहे. आणि सर्वांचं हित, सर्वांचं भलं होण्याकरता सामाजिक न्याय, समता, बंधुता हे जरी आपण बोलत असलो तरी आर्थिक निकषावर फळं आपल्याला किती चाखायला मिळतात हा त्याचं एक अंतिम लक्ष्य आहे. त्या लक्ष्याला साध्य करणं हा निवडणुकांचा, राजकारणाचा, समाजकारणाचा मोठा भाग आहे. पोटभर अन्न, अंगभर कपडे, डोक्यावर छत आणि सगळ्यांना समान संधी हे आपण बोलत असताना आता मुठभर लोकांचाच हा देश दुर्दैवाने राहिलाय. आणि मुठभरांच्या हातात गेल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या गळ्यात पवतीचा फास जो आहे हा आवळण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. हातावर हात ठेवून आपण गुंगीत का आलेलो आहोत? कुठे मास हिप्नॉटिझम झालंय का? लढण्याची जी जिद्द आहे ती आपल्यातली कुठे गेली? हा एकमेव प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो. आणि यासाठी थेट रस्त्यावर उतरून सत्य आणि अहिंसेच्या आणि संविधानाच्या मार्गावर आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनेत लढाईची तयारी ही आपल्याला सगळ्यांना केलीच पाहिजे. हा एकमेव संदेश घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे निरीक्षक आपल्या सर्वांना एक आधार जडलाय, ज्यामध्ये आम्ही राजकीय पक्षातले कार्यकर्ते आणि नेते पण त्यापासून वेगळे नाहीत. आपण सर्वजण एका प्रक्रियेमध्ये मोनोटोन आपण फिरतो आहोत. निरीक्षक, परीक्षक, समीक्षक, उपदेशक, मार्गदर्शक आणि पर्यवेक्षक याच केवळ भूमिकांमध्ये आपल्याला सर्वांना जाऊन बसायला आवडतं. आणि या पलीकडचा जो भाग आहे तो माझं कर्तव्य, माझी जबाबदारी आहे, माझा देश आहे. आणि यासाठी सत्य बोलणं, सत्याग्रह करणं आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणासोबतच देशामध्ये चुकीचं काही घडत असेल तर त्या ठिकाणी प्रोटेस्ट करणं, यामध्ये आपण चुकत आहोत, कमी पडत आहोत. हे उणेपण आणि कमीपण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र विभाग हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा हा अत्यंत सजगपणे आणि डोळ्यात तेल घालून या सगळ्या समस्यांचा पाठपुरावा करत आहे. करिता मी विश्वास उर्गी यांचं अभिनंदन करतो. या विभागाचे मेंटॉर कुमार केतकरजी हे या विभागाचेच नाही तर आमच्या सर्व एकंदरीत या सामाजिक चळवळीचे एक पालकत्व त्यांच्याजवळ आहे. या विभागाला या निमित्ताने या ठिकाणी धन्यवाद देतो. आज दोन्ही जे आपले अतिथी आहेत अरुण कुमारजी आणि अर्थात सिन्हा साहेब यांचं बस नामही काफी आहेत. ते आलेत आणि या गंभीर चिंतनाला आपल्याला सगळ्यांना समजून घेऊन पुढे जायचं आहे. ही आज यांच्या उपस्थितीतली सर्वात महत्वाची आपल्या सर्वांना संदेश आहे असं मी मानतो. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब हे अलीकडच्या काळात काही शारीरिक कुजबुजींमुळे ते पक्षाच्या कामात थोडी काही येऊ शकले नाहीत. आगामी काळात त्यांच्या, कारण एफसीन फाईलमध्ये काय आहे हे आपल्याला काही माहीत नाही, ते माहिती असणारा एकच माणूस आहे. आम्ही आमचा फोटो टाकला का कितव्या नंबरवर टाकला म्हणून ते मोठे करून पाहतो.
भारतातल्या बातम्या वाचतो, महाराष्ट्रातल्या वाचतो, कोण दिल्लीला गेलं, कशाला दिल्लीला गेलं, खरंच गेलं का नाही गेलं का हे बघतो. अजून कोणी नाटक सिनेमा बघत असेल, कोणी शेअर मार्केट बघत असेल. मात्र हे महाराष्ट्रातले जे कमी लोक असतील किंवा मला म्हणू द्या एकमेव व्यक्ती आहे की जगात काय चाललं, जगातले वृत्तपत्र आणि जगातला कानोसा घेणारे पृथ्वीराज चव्हाण साहेब आज या जिद्दीने या ठिकाणी आपल्यापर्यंत आले. याचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण सगळेजण समजून घेऊया. एवढंच म्हणतो, जाता जाता संपूर्ण मे महिना मी रस्त्यावर होतो. महागाईच्या विरोधातील आंदोलन, शेतकऱ्यांच्या विरोधातील आंदोलन, कुठे 46 डिग्री तापमानामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळ 9 5-6 हजार लोकांच्या सोबतची पदयात्रा असेल, रस्ता रोको असेल, मोर्चे असतील, वेगवेगळ्या 9 ठिकाणी 9 पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसून ठेवणं असेल. या सगळ्यांच्या अनुषंगानं जेव्हा उभा आडवा महाराष्ट्र जेव्हा पिंजून काढला तेव्हा जे जाणवलं, एक प्रश्न मी विचारत असतो की 500 रुपयाची नोट तुम्ही बघितली का? तर बाबा 500 रुपयाची नोट आता ही दिसत नाहीये. 500 रुपयाची नोट बाजारातून गायब झाली. बँकेत विड्रॉल हा कॅश स्वरूपात गेल्यानंतर 25,000 50,000 एवढेच विड्रॉल होतो. 100च्या नोटा किंवा त्या खालच्या नोटा ह्या दिल्या जातात. ही आजची महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे. ऑनलाईन कोणाच्या नावावर ट्रान्सफर करू सांग म्हणतात. मात्र चलन तुटवडा, हा तुटवड्याचा अर्थ जो आहे त्याचा स्टॉक एका बाजूला हा कुठेतरी झालेला आहे. पैसे चलनामध्ये जे फिरायला पाहिजे तसे उपलब्ध नाहीत. ते पेटीएम आणि ह्या सगळ्या फोनपे वगैरे सगळ्या गुगल पे आपल्याजवळ गोष्टी असल्यामुळे हे कुठेतरी झाकलं जात आहे. मात्र हे झाकून जमणार नाही. हे कोंबडं झाकल्याने किंवा कोंबड्याने बाग दिला नाही तर सूर्य काही उगवायचा राहत नसतो. तर पैसा मोठ्या प्रमाणावर जो आहे गेलाय, अर्थात काळा पैसा हा कुठेतरी एक मोठा त्याचा असमतोल हा तयार झालाय. हे क्रमांक 1चं निरीक्षण. क्रमांक 2चं निरीक्षणातला एक भाग मी आपल्याला सांगितला की कोणत्याही बँकेतून विड्रॉल हे होत नाहीये. पतसंस्थांची परिस्थिती तर अधिक वाईट झालेली आहे. मी माझ्या जिल्ह्यापुरतं सांगतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ही सरकार व इतर सर्व बँकांच्या अनुषंगाने तिथे कॅश त्या बँकेने ठेवावी असा व्यवहार आणि असा करार आहे. त्या बँकेजवळ 400 कोटी रुपये ही असली पाहिजे. या 400 कोटी रुपये ज्या बँकेजवळ स्टेट बँक ऑफ बुलढाणाजवळ असली पाहिजे त्यांच्याजवळ 1 कोटीची व्यवस्था नाही. हे ऑनलाईन या ठिकाणी अधिक पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो. याच्यावरून आपली शुगर किती वाढली आणि आपलं ब्लड प्रेशर किती आहे तो दिसताना चालतो फिरतो सगळं आहे. मात्र शुगर जास्ती असेल आणि बीपी जास्ती असेल तरी तो म्हणतो की काहीच होत नाही. तो कधी कोसळेल याचा काही भरोसा हा नसतो. या दोनच्या सोबत जी परिस्थिती आहे जी आता वेगवेगळ्यातून अस्वस्थतेच्या माध्यमातून पुढे येते आहे ती म्हणजे परीक्षा आहे मात्र पेपर लीक आहे, डिग्री आहे मात्र रोजगार नाही, हप्ते आहेत मात्र उत्पन्न नाही, अशी एक कोंडी ही आपल्या संपूर्ण देशाची झालेली आहे. त्यामुळे 10वी पास झाल्यावर 12वी पास झाल्यानंतर मार्कलिस्ट आणि टीसी घेण्याकरताही विद्यार्थी जो आहे हा कॉलेजकडे फिरकत नाहीये. शाळेतल्या विद्यार्थ्यांचं ड्रॉपआउट आहे आणि पदवीधर होण्याकरता आता फारसे इच्छुक हे कोणी उरले नाही. 2 वर्षापूर्वी जेव्हा 12वीचा पास झाला का नापास झाला हे न बघता मुलं काय करतात याचा जेव्हा विचार केला गेला तेव्हा तो स्विगी आणि ज्या काही डिलिव्हरी करणाऱ्या ऍपकडे गेला. कारण ते काय बघतात, तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे का आणि तुमच्याजवळ मोटरसायकल स्कूटर आहे का. त्यामुळे तिकडे अशा वेगवेगळ्या याच्यात तिथेही कुठेतरी सॅच्युरेशन आलंय. त्यामुळे ही परिस्थिती आहे. मुलांचे तरुणांचे लग्न होत नाही आहेत, रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि शेती हा जो विषय आहे त्या शेतीवर निर्भरता किती आहे काय हा भाग वेगळा. मात्र महाराष्ट्रातली सर्वात मोठी जी अर्थशास्त्रीय जी ऍक्टिव्हिटी आहे ती खरीपाचा हंगाम आहे आणि त्या खरीपाच्या हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी हा फार हिरमुसलेला आहे. माझ्या जन्मापासून घरामध्ये शेतीवाडीचं घर कुणबिकीतलं घर असल्यामुळे दरवेळेस जो शेतातला ओल्या भुईमुंगा असतील किंवा सोले ज्याला म्हणतो मुगाचा, उडदाचा, तुरीचे जे कच्चे दाणे असतील किंवा टहाळ ज्याला म्हणतो हरभऱ्याचा
हा सतत घरी लहानपणापासून येत राहिला. मागच्या वर्षी मी माझ्या मुलाला शेती दिली आहे, तो 24 वर्षाचा आहे, आणि त्याला म्हटलं का शेती पडीत बिडीत तर नाही ठेवली आपली, कारण 1 वर्ष झालं ना सोले आले ना टहाळ आला, असं आजपर्यंत झालं नव्हतं. याचं काय कारण आहे? त्या निमित्तानं माझ्या लक्षात आलं की त्याशी गेल्या वर्षभरामध्ये शेती विषयावर, त्याच्या उद्योगाच्या विषयावर बोलल्यानंतर तो चर्चा करण्याचं टाळतो. याचा अर्थ काय की तो जे काम करतोय त्याच्यामध्ये त्याला समाधान नाही, तो खुश नाही. आणि खुश नसल्याचं कारण काय तर शेतमालाला भाव नाही, म्हणजे रिस्पेक्ट नाही. बाजारात शेतमाल घेऊन गेल्यानंतर जर लागत मूल्यापेक्षाही कमी भावात जर विकावं लागत असेल तर हा सगळ्यात मोठा एक अपमान आहे. आणि एक खतखत जी आहे, या खतखतीला आपल्याला वाट काढून देणं आवश्यक आहे आणि याच्यातून परिवर्तन करणं आवश्यक आहे. याला संसदीय राजकारणामध्ये संविधानानुसार परिवर्तन झालं पाहिजे, अन्यथा अराजकतेकडे आपण गेल्याशिवाय राहणार नाही. हा एकंदरीत आशय आहे. परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीला माझी कुमार कितके साहेब आपल्याला आणि विश्वास उटगीजींना या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की अर्थशास्त्र या विषयावर देशाचं आणि महाराष्ट्राचं, देशाचं होईल तेव्हा होईल, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जात आरक्षण या विषयावर आपण किती दिवस चर्चा करणार? आपण अर्थशास्त्र या विषयावर राजकारण समाजकारण कसं घेऊन जाऊ शकतो हे आव्हान आपल्या समोर आहे. आणि आजची उपस्थिती ही या विषयावर राजकारण होऊ शकतं याचा असणारा हा संकेत आहे. हा संकेत ओळखून आगामी महिन्या 2 महिन्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागवार अशा संमेलनाची, अशा गोष्टींची, संगोष्ठींची एक गुंफण व्हावी अशी मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी सूचना करतो. आणि आपल्याला अधिक सुलभतेने लोकांशी हे कसं बोलता येईल, कारण अर्थशास्त्र हा विषय थोडा क्लिष्ट वाटतो समजून घेण्याकरता, किंवा त्यातल्या ज्या मेथोडॉलॉजी आहेत, त्यातले जे सगळे संदर्भ आहेत, या अनुषंगानं त्याच्याबद्दलचा जो संवाद आहे तो संवाद थोडा डोक्यावरून जातो. ही जी याच्यातली असणारी जी तक्रार आहे त्या तक्रारीचं सोल्युशन काढून एक कार्यशाळेच्या स्वरूपामध्ये हा सगळा विषय आपल्याला घेऊन गेलो पाहिजे. आणि ती जबाबदारी आपण निश्चितपणे सांभाळाल अशी मी आपल्याकडून या निमित्ताने या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. महात्मा ज्योतिबा फुलेंचं त्रिजन्मशताब्दी आहे आणि त्या त्रिजन्मशताब्दीचा आणि या आजचा विभागाचा संदर्भ सरते शेवटी सांगतो आणि थांबतो. विद्येविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र घसले. हीच आजची परिस्थिती आहे आणि यातून क्रांती हे उत्तर आहे. आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना मिळून तीच क्रांती करायची आहे हे आव्हान करतो. थांबतो. धन्यवाद.